राजापूरच्या एका दूधपापेश्वर मंदिरात जे इथे आहे. हे आहे राजापूर बाजारपेठ, राजापूर तालुका. तिथून आहे हे 2.5 किलोमीटरावर. हे बोर्ड आहे, वाचू शकता तुम्ही. याच्यावर सर्व इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही याचा एक फोटो काढून घ्या, त्याच्याने तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल. चला आपण जाऊया. आणि गाईस तिथे गाडी पार्क करायची श्री गणेश मंदिरासमोर. तिथून आहे चालत जायचं. आणि इथे बघू शकता छोटासा रस्ता आहे. पुढे गाडी अलाउड नाही आहे आणि जागा पण नाही भेटतं मला. मी फर्स्ट टाइम चाललो आहे. आम्ही आलेलो बाजारात गंगेवरून. मग असंच आम्ही आलो या देवळात. आम्ही गुगल मॅपवर टाकला रस्ता आणि आलो आहे. आम्हाला एवढं काय माहीत नाही रस्ता नीट. इथे अशी बाजूला आणि घर आहे, वाडी आहे इथे एक. सो गाईज हे आहे इकडचं नवला देवी मंदिर. आणि पुढे आहे दूधपापेश्वर मंदिर. इथे मध्ये मध्ये छोटी छोटी दुकानं आहे जिथे आपल्याला खूप काय काय भेटणार आहे. जसं नारळ आणि ओटी आणि भरायचं. इथे जुनी शाळा आहे. भरपूर जुनी आहे. आणि इथे आता असा एक रस्ता आहे. गाडी इथे आली पण नसती. तो काही जिथे असं देऊळ आहे ज्याचं आता सध्या काम चालू आहे. सगळीकडे आवाज आणि आहे. इथे चप्पल काढायची आहे. इथे पण मंदिर आहे आणि इथे शिवलिंग आहे. हे शिवलिंग मला ते पशुपतीनाथ मंदिर आहे माहिती आहे तसं वाटतंय. पशुपतीनाथ मंदिर ते नेपाळमध्ये. खूप आवाज आहे आता. 2 घोड्याची सोन आहे. मस्त आहेत ना. आणि इथे त्या गाईज एक सुंदरसा वॉटरफॉल. इथे जास्त डीप आहे. तिथे खाली आहे. इथून माझा मोबाईल गेला झालं. मोबाईल एकदा पट सुटला तरी तो गेला हातातूनच. आता आपण जाऊया देवळात.
इथे आहे द्वारपाल. हे मेन मंदिर इकडचं. इकडे गणपतीची एक मूर्ती आहे. आणि एक शिवलिंग आहे. आणि ही जेव्हा पालखी निघते तेव्हाचे मूर्त्या. हे गावाचं नाव माहीत आहे काय? हां माहीत आहे. तुमचं नाव काय? हां माझं नाव सुधाकर भार्गव लिंगाय. हां हां आम्ही ह्या देवातले पुजारी आहेत. अशी आमची 4 घरं आहेत. म्हणजे आमची वर्सल येते दर महिन्याला बदलते. हां तर इथे मोठी जुनी आख्या आहे. हे इथे पुढे दूधपापेश्वर हे देवाचं नाव आहे आणि गावाचं नाव धोपेश्वर आहे. लोपेश्वर. गावाचं नाव धोपेश्वर हां आणि देवाचं नाव दूधपापेश्वर असं नाव आहे. हां तर इथे हे पूर्ण जंगल होतं आणि इथे गायी चरायला यायच्या. ग्रामीणच्या गायी होत्या इथे चरायला यायच्या. त्यातली एक गाय होती ती इथे अभिषेक करायचा दुधाचा. दूध पाणा सोडायचं आणि मालकाला दूध मिळायचं नाही. हां हां मग मालकाने त्या गुराख्याला विचारलं. गुराखे होता त्यांच्याबरोबर हां गुरं राखायला येणारा. तर त्याच्यावर आळ घातला की जाऊन तू इथे दूध पितो बाहेर जाऊन. हां मग त्या गुराकडे पाळत ठेवली आणि की सांगितलं की बुवा हे दूध जातो तू तिकडे रानात जाऊन दूध पितो असं म्हटल्यावर त्याला जो काय राग आला तर त्याने पाळत ठेवले आणि गाय कुठे जाते काय दूध सुटते असं बघितलं. आणि त्याला जो काय राग आला हां त्याने आपल्या रागाच्या भरात त्याच्याकडे कुऱ्हाड होती ती कुऱ्हाड गाईच्या अंगावर घातली. तर देवाने गाईला न लागता ती कुऱ्हाड देवाने आपल्या अंगावर घेतली. मग त्याचा जो अर्धा भाग आहे ना हां तो कोल्हापूरपाशी येऊन मलकापूरजवळ धोपेश्वर म्हणून तिथे जाऊन पडला. म्हणजे आंबा घाटाच्या तिथे जाऊन तो पडलेला आहे. तिथे नाव कपिलेश्वर आहे आणि इथे दूधपापेश्वर. तिथे गावाचं नाव धोपेश्वर. तिथे पण धोपेश्वरच म्हणतात. पण तिथे जे पिंड ते तुकडा जाऊन पडला आहे ना त्याचं कपिलेश्वर म्हणून नाव ठेवलं. म्हणून ते थोडा पिंडाचा तो तुकडा नाही ना. तो पूर्ण नाही ते अर्धी पिंड आहे. हां मग त्यातला अर्धा जो भाग पडलाय ना तो तिकडे कोल्हापूरपाशी मलकापूर आहे तिथे जाऊन पडला. चला धन्यवाद. तो गाई जर तुम्हाला आताच कळली असेल माहिती पूर्ण देवळाची ते बघू शकतात. हे शिवलिंग आहे ते अर्धच आहे. चला आपण जाऊया आता बाहेर. आणि गाईज हे आहे हे देऊळ जे 1990s मध्ये होतं असं. मग आता याला देऊळ असं बनवणार आहे. आता जे काम चालू आहे आणि इथे सगळी इन्फॉर्मेशन आहे जसं कुठे काय काय आहे. इथे आहे तो झरा जो असा आहे. तिथे जी गाय होती ती गाई तिथे एक मूर्ती बनवली आहे अशी बघू शकताय. आणि इथे आहे कामेश्वर मंदिर ज्याच्या आतमध्ये काम चालू आहे. पाय वरती जाऊ इथूनच पाय पडायचं असतं का.
काय जिथून आम्ही चाललोय ते इकडेचा जो आहे ना झरा त्याच्या समोर ब्रिज होता, त्या ब्रिजवर आम्ही चाललेलो आहे. हा ब्रिज आहे आणि या साईडने झरा आहे, बघू शकतात गाईज. मस्त असा सुंदरसा निसर्गीय झरा आहे इकडे. आणि इकडे गाईज बघू शकतात, इकडे कपडे धुवणं लावून नाही स्ट्रिक्टली. आणि निसर्गीय सुंदरसा झरा आहे. समोर देऊ आहे अजून तिकडे मस्तच झरा आहे. योगेश मामा बोलतोय आपण जाऊ का. नाही इथे कसलं बंधन नाही, कसलं असं दाखवतो दर्शन व्यवस्थित घेऊ शकतो. प्लीज वेट गाईज 2 मिनिट. मी माईक लावत होतो कॉलरला. इथून गाईज हो अगं लोक दर्शनासाठी सुंदरसा झरा एक पिकनिक म्हणून पण येतात. आणि हे बघ हे मस्त धबधबे वाटतं दाखवले एकदम. खूप अतिशय असे येतात ना कोकणातले पर्यटक, इकडे येतात आंघोळ करायला. इथून असं तिथे जाऊ शकतो. इथे येतात आंघोळ करायला, भिजायला आला वेळेस योगेश मामा असं तिथे जायला जातात ना लोक. इथे काय खोल थोडी आहे. मग जाऊ आपण. इथून 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 कॉर्नर मधून नको आता. डीप गुळगुळीत आहे खाली पाय जाऊ. थंड थंड आहे, आईचा मस्त हात पकड पाणी तू, आहे. आईचा हात पकड. आपण इथे बसून हा. बघू शकता. असं पाय सोड बाबू. मस्त मजा येते गाईस. पेडिक्युअर बोलतात ना ते. पेडिक्युअर पेडिक्युअर गाईज इथे तुम्हाला मुफ्त मध्ये फिश पेडिक्युअर भेटेल. म्हणजे कारण हे फिश पेडिक्युअर मध्ये जे मच्छी हात असतात पकड तू, आत्तेच हे हात तेच मासे आहेत. मस्तच आहे इकडे, भरपूर सारे मासे आहेत गाईज. पेडिक्युअर करतात आहे. असं असं धबधबा आम्ही जवळ आलेलो आहे. तिथे कॉर्नरवर पाय ठेवून सुंदरसा निसर्गमय आहे. इकडे काय काय जास्त